नमस्कार, मी मुग्धा धोत्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करते स्टार मीडिया मराठीमध्ये. आज आपल्यासोबत आहे लग्नानंतर होईलच प्रेम आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील रम्या आणि ऐश्वर्या. नमस्कार, कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मस्त. तर आता तुमचा लुक बघून खूप वेगळं वाटतंय, तर असं काय स्पेशल बघायला भेटणार आहे प्रेक्षकांना? प्रेक्षकांना नवीन बघायला भेटणार आहे स्पेशल आपली आहे महावटपौर्णिमा आणि महानायिका आपला आहे मोठा महासंगम. सो स्पेशल असं बघायला मिळणार आहे की प्रत्येक विलन ही तिच्या तिच्या घरामध्ये काही ना काहीतरी तिच्या घरच्यांना त्रास देण्यासाठी किंवा अजून काहीतरी कांड करण्यासाठी प्रयत्न करत असते. पण जशा आता महानायिका एकत्र आहेत या महासंगमसाठी, तशा सगळ्या महाखलनायिका सुद्धा एकत्र आहेत. म्हणजे जी त्यांची जी काही खुरापती डोकी आहेत, जी सिंगल जे असतात एक 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 घरात, ते आता सगळ्या एकत्र येऊन सगळ्या महानायिकांची बँड वाजवणार आहेत. ओके, सो असं पहिल्यांदाच बघायला भेटतं की सगळ्या मालिका एकत्र येऊन शूट करतायत. तुम्ही सगळ्यांना भेटून तुम्हाला कसं वाटतं आणि शूट करायला किती मजा आहे? मला खूप मजा येते कारण काय होतं की असं नेहमी भेटणं होत नाही. कारण आपण प्रत्येक जण आपापल्या सेटवरती असतो. एखादा इव्हेंट असेल किंवा काही प्रमोशन ऍक्टिव्हिटी असेल तरच भेटणं होतं किंवा ना हॅलो हाय कशी आहेस काय एवढंच बोलणं होतं. पण आज लिटरली आजचा तिसरा दिवस आहे आपण करतोय आणि असं वाटतंय ना की आम्ही रोज शूट करतोय, म्हणजे एकमेकांसोबत कित्येक महिने असं करतोय. म्हणजे मला खूप मजा येते. म्हणजे मी महासंगमचा एक्सपिरियन्स कधीच घेतला नव्हता. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आणि मला खूप मजा आली. ओके. आता तुम्ही दोघे एकत्र काम करताय ऍज अ खलनायिका, तर तुम्हाला एकमेकांसोबत काम करून कसं वाटतं? की आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत एकतर, आणि इवन इथे आम्ही मेकअप रूम पण शेअर करतो, एकाच मेकअप रूम मध्ये आहोत, त्यामुळे आमचा बॉन्ड अजून आहेच आहे. आणि जसं आता ऐश्वर्या, मी पटकन रोजचं नाव म्हणणार होते. तर जसं ऐश्वर्या म्हणाली की इतकी माणसं एकत्र आहेत ना, तर ती एक वेगळीच मजा आहे. आम्ही मस्त आजची स्पेशल गोष्ट म्हणजे आम्ही आता लांब सडक मेन्यू ऑर्डर केलेला आहे, काय जेवायचं आणि काय नाही, जे सकाळपासून डोक्यात आहे. महत्वाचं आहे ते खाणं वगैरे. हिरोईन्सचा उपवास असेल, आमचं काय आहे? हो की नाही? त्यामुळे आमचे काय उपवास बिपास वटसावित्रीचे बरं, नाहीयेत सुरुवातच कोणाचे. मेनूची काय आहे ग? कोळंबी थाली, वा. सुरमई फ्राय, मटन, चिकन, असं त्यात त्यांचा उपवास. म्हणजे सो आम्ही शोभतो की नाही खलनायिका. ओके, सो तुम्हाला हे जेव्हा कळलं की महासंगम होणार आहे, तर तुम्हाला माहिती होतं की एक्झॅक्टली काय होणार आहे, किंवा तुम्ही एकमेकांना असं आता तुम्ही डिस्कस करताय मेन्यू बद्दल, तर असं काय मेसेज वगैरे असं काही नाही, नाही नाही, आधी असं- काहीच माहिती नव्हतं. आल्या आल्या आम्हाला समोर असे बुलडोजर उभे असलेले दिसले, हो. आणि मग आम्हाला असं कळलंय की आम्ही सगळ्या खलनायिका त्या बुलडोजर मध्ये बसून तो बुलडोजर घेऊन येतोय. आणि मग आमच्यासाठी अरे हे सगळं हो. करायचंय. आणि जसं स्टार प्रवाहाची जी स्पेशालिटीच आहे, आणि आता तू पण म्हणालीस की हे पहिल्यांदा घडतंय नवीन काहीतरी, ती स्टार प्रवाहाची स्पेशालिटी आहेच की प्रत्येक वेळी नवीन काहीतरी घेऊन प्रेक्षकांसमोर येत असतो आम्ही, आणि आमच्यासाठी पण हे नवीनच होतं. हो. त्यामुळे मजा येते, आम्ही म्हणजे हा एन्जॉय एक ना करतो. वेगळा टास्क. हा, साड्या बिड्या अशा पकडून त्या बुलडोजरवर हो, वरती चढायचंय चढणं आणि फार त्याच्यावर अवघड आहे ते. लटकायचंय वगैरे, असं सगळं चालू आहे. मला स्पेशली मजा येते कारण एक तर खलनायिकांना खूप वेगवेगळं प्ले करायला मिळतं. कुठेच आपला हा माझी सासू सासरे नवरा असं गुडगुडी गुडी गुडी काही नसतं. सो ऐश्वर्याचं म्हणशील तर मला ना इतके वेगवेगळ्या छटा मिळाल्यात करायला. Q2चं आता रिसेंट झालं, त्याच्या आधी म्हातारीचं, मग चिखलात, मग माती, प्लस आता हे बुलडोझर वरती उभं राहून. म्हणजे ओ गॉड, मी स्वतःलाच इमॅजिन कधी केलं नव्हतं की मी साडी बिडी नेसून हा. बुलडोझर वरती एवढं चढेन नटून थटून बुलडोझरवर. सो मज्जा आली, खूप मज्जा. मजा येते. ओके, सो तुम्ही खलनायिका आहात, तर ते प्रेक्षकांचा रिस्पॉन्स खलनायिकासाठी काय एवढा खास, तर तुमचा कसं प्रेक्षकांचा रिस्पॉन्स बघून तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला नाही, माझ्या बाबतीत तसं नाही घडलंय, कारण माझे याच्या आधी लीडचे सिनेमेच खूप आलेत. आत्ता काव्यांजली याच्या आधीची होती, आणि आत्ता थिएटरला हाऊसफुल वामा सुरू आहे. तर त्यांनी मला लीड मध्ये खूप वेळा बघितलं, आणि पॉझिटिव्ह आणि
मध्ये त्यांनी बघितलेलं आहे आणि हे करताना त्यांच्या डोक्यात अजूनही त्या आधीच्या ज्या काही रोल्स आहेत त्याच्या आठवणी खूप अगदी रुजलेल्या आहेत. त्यामुळे आत्ता बघताना सुद्धा आणि जसं की निळे रंग सगळे नेगेटिव्ह लोकांना कारण विषाचा रंग असतो, पण मला पिंकेकडे मी अजूनही पारच्या प्रेमातच आहे. मी तेवढी हळूहळू अजून, होईल ती हळूहळू विषारी. होईन. पुढच्या वेळी मे बी माझा रंग बदललेला असेल. पण आत्ता इथे भारी असं वाटतं की सगळे अनुभवी खलनायकांचा सपोर्ट आणि त्यांचे आयडियाज मला इथे मिळत आहेत. प्रो करते. येस, एकदम. ओके, सो मालिकेत तुम्ही त्रास देताना दिसताय, तर तुम्हाला ते पर्सनली कसं वाटतं ते शूटिंग करताना? नाही, हे बघ, पर्सनली आपण काय प्रत्येक माणूस का तितकं आता रम्या म्हणशील किंवा ऐश्वर्या, अजिबातच नाही. म्हणजे मी हिच्या character आहे. बाबतीत सांगेन की ही खूप पॉझिटिव्ह आणि हे म्हणजे आपण स्वतःच कसं सांगणार ना, पण हिचं मी सांगू शकेन की खूप छान प्रेमळ मनमिळाऊ अशी गोड मुलगी आहे. खऱ्या आयुष्यात असं कधीच कोणाशी वागणार नाही. हा म्हणजे काम करताना जेव्हा हातात स्क्रिप्ट येते की असं काहीतरी वेगळं करायचंय, कोणाला मारायचंय, कोणाचा ऍक्सिडेंटच करायचंय, आपल्याला स्वतःच जरी असं ठेच लागली पायाला किंवा बोट जरी चिरलं तरी असं होतं, पण आपण तसा विचारच करू शकत नाही. पण ते शेवटी काम आहे, तो असं ते करावं लागतं. आणि आणि एक मिनिट ये ताई, ये ना. आमच्या सगळ्यात मोरकी, आम्हाला सगळ्यात जास्त ट्रेन जी करते सध्या काही कांडी करण्यासाठी ती ही. काम आलं बोलू कामाला नका. नाही ना. सांग तू बोला, आम्हाला काय? कशी ट्रेन करतेस ते. काय तर एवढ्या वर्षांमधून, एवढ्या सिरियल्स मधून एवढे काय काय काळाकांड्या केल्या आहेत, तर इथे करायलाच पाहिजे ना. नाही तर पनवती आणि यांना बघून मला डोकं फिरतं माझं. पण मग आता ह्या पण भेटल्या आहेत, त्यामुळे जास्त बरं पडतं, कारण मग एकी दुसरीच्या अशा आयडियाज एकत्र आल्या तर चांगलं होऊ शकतं ना. बाकी काही नाही, बाकी आम्ही साधे आहोत सगळे. हो, अगदी. मी आता खूप प्रेमळ अगदी साध्या, हा. प्रेमळ, मनमिळाऊ सगळं व्यवस्थित. म्हणजे ती खोटी तारीफ होती नाही, खरी होती. आई शपथ खरी होती. हा, मेनू झालाय. आता येईल आता एक अर्ध्या तासात. येईल. येईल. माझा लेमन राईस, मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. यांचे जास्त चिकन सुक. बघितलंस? फिश कोलंबी थाळी. हो, माझा तर असतोच डब्बा. पण आज नाही. माझा नाही येते, कारण 6:30 हा आमचा शेड्यूलर आहे ना बाजूला उभा. इथे त्याला दाखवा, म्हणजे कळेल किती माणसं दृष्ट असतात ती. सकाळी 6:30 हा. रात्री परत आम्ही 10 हा, पर्यंत इथे असतो. 6:30 कधी ते बनवणार? 10 असं आम्ही शूट करतो. कधी डबे बनवणार मग ते बघितलंस, हे असं आहे. मग चला, आता तुम्ही कंटिन्यू करा, मी आले. अच्छा, अच्छा, हो आम्ही का? पण नव्हतो, आम्ही पण. बरं. चालेल, आम्ही अजून वेगळे मोठमोठे कांड झालं? करायला. हा. चाललो आता. ओके, भेटू नंतर. बाय बाय. पण बघा महासंगम नक्की. हा हा. अरे भाऊ दुर्गा देवी